ओके. नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण व्यवसाय प्रशासन पेपर 1 यामधील दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करीत आहोत. आपल्या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे व्यवसाय संघटनेचे प्रकार. टाइप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. आता नावावरूनच तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल, की व्यवसाय संस्थांचे वेगवेगळे प्रकार यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर साधारणतपणे यामध्ये आपल्याला काय-काय अभ्यासावं लागणार आहे, त्याचा थोडक्यात आढावा आपण यामध्ये घेऊया. पहिल्यांदा यामध्ये उत्पादनाच्या आकारानुसार व्यवसाय संस्थांचे प्रकार. आता व्यवसाय संस्था म्हणजे काय? तर कारखाना किंवा एखादं प्रोडक्शन युनिट किंवा एखादा व्यवसाय किंवा एखादा व्यापार. जो तुमचा स्वरूप असेल, ज्या प्रकारचा तुम्ही व्यवसाय सुरू केलेला असेल. आपण पहिल्या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे, उद्योग म्हणजे काय? व्यापार म्हणजे काय? व्यवसाय म्हणजे काय? वाणिज्य म्हणजे काय? त्यानुसार तुम्ही ज्या प्रकाराने किंवा ज्या फील्डमध्ये तुम्ही व्यवसाय सुरू करणार आहात, त्याच्यामधला जो कोणता तुमचा व्यवसाय असेल त्याला आपण इथून पुढे काय म्हणणार आहोत? संघटना किंवा व्यवसाय स्वरूप म्हणणार आहोत किंवा उत्पादन. संघटना किंवा उत्पादन व्यवसाय किंवा तुमचा उद्योग संस्था असे अनेक शब्द आता त्यामध्ये येतील. तर आता व्यवसाय संघटनेचे तर कुठल्या व्यवसाय तुम्ही करणार आहात त्याच्यानुसार आता व्यवसायाचे प्रकार व्यवसाय संघटनेचे कोणते प्रकार असतात, ते आता या आपल्या टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचे आहेत. आता त्यामध्ये वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे, की कशा पद्धतीने आपण या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत उत्पादनाच्या आकारानुसार व्यवसाय संस्थांचे प्रकार. व्यवसायाचा आकार कसा आहे? छोटा आहे, मोठा आहे, मध्यम आहे. त्याचं भांडवल, त्याची उलाढाल या सर्व गोष्टी त्याला साइज ऑफ द प्रॉडक्ट ऑफ बिझनेस एंटरप्राइज असं म्हटलेलं आहे. तर व्यवसायाचा आकार कसा असेल आणि आकारानुसार व्यवसाय संस्थांचे कोणते प्रकार पडतात, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर संघटना स्वरूप व मालकी हक्कानुसार व्यवसाय संस्थांचे प्रकार. आता यामध्ये आपण मालकी हक्क कोणता आहे? आपण ज्याप्रमाणे कंपन्यांचे प्रकार पाहिले अगदी त्याप्रमाणे इथं आपण पाहणार आहोत, की मालकी हक्क कशा प्रकारचा त्यांनी स्वीकारलेला आहे, त्यानुसार कसे प्रकार पडतात, ते आपण पाहणार आहोत. हे आपल्या ओळखीचे आहेत, तुमच्या लक्षामध्ये येईल. पहिला आपण पाहणार आहोत एकल व्यापारी, जो आपण 11वी मध्ये अभ्यासलेला आहे. एकल व्यापारी म्हणजे काय? एकल व्यापारीची व्याख्या, एकल व्यापाऱ्याची वैशिष्ट्ये, एकल व्यापाऱ्याचे फायदे, एकल व्यापाऱ्याचे तोटे. भागीदारी संस्था जी आपण 11वी, 12वी एफ-वाय अकाउंटमध्ये अख्खा आपण यामध्ये अभ्यासलेला आहे. तर भागीदारी संस्था म्हणजे काय? ते आपण पाहणार आहोत. तिसरं आपण पाहणार आहोत मर्यादित स्वरूपाची भागीदारी संस्था. तर मर्यादित स्वरूपाची भागीदारी संस्था म्हणजे काय? तर हा जरा नवीन प्रकार आलेला आहे. आतापर्यंत आपण भागीदारी संस्था म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त भागीदार एकत्र येतात आणि व्यवसाय सुरू करतात आणि नफा तुमच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणात वाटून घेतात. आणि जबाबदारी अमर्यादित असते. असं आपण भागीदारी संस्था आतापर्यंत अभ्यासलेली आहे. परंतु मर्यादित स्वरूपाची भागीदारी संस्था हा आता नवीन प्रकार आलेला आहे. कारण भागीदारी संस्थेमध्ये जी अमर्यादित जबाबदारी होती, ती बऱ्याच वेळेला भागीदारी संस्थेला घातक होती, मारक होती. एखादा जरी भागीदार मृत्यू पावला किंवा दिवाळखोरीत गेला, तर संपूर्ण भागीदारी संस्था ही अडचणीत येत होती आणि म्हणून हा तिसरा प्रकार आता नवीन अस्तित्वात आलेला आहे. त्याला म्हणलेलं आहे मर्यादित स्वरूपाची भागीदारी. म्हणजे तुमची संस्था ही भागीदारीच असेल. 2 भागीदार असतील, 3 भागीदार असतील, 4 भागीदार असतील. पण जी पहिल्या स्वरूपामध्ये जी जबाबदारी अमर्यादित होती, त्या अमर्यादित जबाबदारीच्या ऐवजी आता त्या कंपनीचा, त्या संस्थेची, त्या भागीदारांची जबाबदारी आता कशी असेल? मर्यादित असेल. मग त्यांनी जेवढं भांडवल आणलं असेल, तेवढाच त्यांना लॉस होईल. त्यांच्या खाजगी मालमत्तेला जास्त धोका पोहोचणार नाही. त्यानंतर चौथे आपण पाहणार आहोत संयुक्त भांडवली संस्था प्रमंडळ. आता हा भाग अख्खा आपण आपल्या शिलामध्ये अख्खा टॉपिक अभ्यासलेला आहे. कंपनी म्हणजे काय? कंपनीचे प्रकार, कंपनीची व्याख्या, कंपनीची वैशिष्ट्ये, कंपनी मधले फरक, खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी हा सगळा भाग जो आहे तो आपण शिलामध्ये डिटेल अभ्यासलेला आहे. 2 टॉपिक आपण त्याचे अभ्यासलेले आहेत. पहिल्या टॉपिकमध्येच हा सगळा भाग आलेला आहे. जो आपण कंपनी कायद्याची ओळख त्यामध्ये कंपनी ही संकल्पना जी आपण पाहिलेली आहे, ती सगळीच्या सगळी जशीच्या तशी तुम्ही इथे अभ्यासू शकता, वापरू शकता. तो भाग आपला डिटेल सिलॉमध्ये झालेला आहे. त्याच्या नोट्स पण तुम्हाला पोहोचलेल्या आहेत. तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये थोडासा त्यांनी एक नवीन भाग ॲड केलेला आहे. तो म्हणजे कंपनी कायदा 1956 कलम 25 नुसार स्थापन झालेली विना नफा सेवा देणारी प्रमंडळे व संयुक्त भांडवली संस्था. तर हा भाग थोडासा नवीन आलाय, की कलम 25 नुसार ज्या संस्था वेगळ्या स्वरूपाच्या स्थापन होतात कंपनी कायद्याअंतर्गत, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. मग त्यामध्ये काय-काय येतात?
तर अशासकीय संघटना आहेत. त्याला एन-जी-ओ म्हणतो आपण. अशासकीय संघटना म्हणजे ज्या सरकारी नसतात, परंतु सेवाभावी संस्था असतात. ज्या एन-जी-ओ आपण म्हणतो ज्यांना म्हणजे ज्या समाजाला सेवा देण्यासाठी स्थापन झालेल्या असतात. तर त्यांचा आपण मध्ये अभ्यास करणार आहोत. एक व्यक्ती कंपनी, वन पर्सन कंपनी आपण अभ्यासलेली आहे सी-लॉमध्ये. कंपनी कायदा 2013 नुसार जो नवीन प्रकार अस्तित्वात आला, तो म्हणजे एक व्यक्ती कंपनी जो यापूर्वीच्या कायद्यामध्ये 56च्या कायद्यामध्ये नव्हता, परंतु 13च्या कायद्यामध्ये आलेला आहे. तो आपण डिटेल सी-लॉमध्ये अभ्यासलेला आहे. त्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्या, मल्टीनॅशनल कंपनीज असं त्याला आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर बहुराष्ट्रीय कंपन्याचा पण अभ्यास आपण शीलामध्ये केलेला आहे. पण इथं पण आपण पुन्हा एकदा त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर लघु आणि मध्यम व्यवस्थापन क्षेत्र. लघु आणि मध्यम व्यवस्थापन क्षेत्र त्याला एम-एस-एम-ई सध्या जो या लॉकडाऊनच्या काळामध्ये अडचणीत आलेला जो उद्योग व्यवसाय होता, जे स्मॉल उद्योग होते, जे छोटे उद्योग होते, अ, त्यांना आपण यामध्ये हे पाहणार आहोत आणि यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल, की एम-एस-एम-ई म्हणजे मायक्रो, स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेस असा त्याचा लाँग फॉर्म आहे. त्याचं धोरण आहे सध्या नवीन त्याचे जी पॉलिसी आहे ती डिक्लेअर झालेली आहे 2019 मध्ये आणि त्यानुसार स्मॉलची व्याख्या, मायक्रोची व्याख्या, मीडियमची व्याख्या त्यात दिलेली आहे. त्याच्याविषयीची धोरणं दिलेली आहेत. सध्या बदललेली धोरणं आहेत. या लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकारने यांना थोडंसं बऱ्याच सवलती दिलेल्या आहेत. तर या लघु, मध्यम आणि व्यवसाय हा हा जो भाग आहे सर्व, हा 1956 कलम 25 नुसार हा नवीन आलेला आहे. हा जुन्या सिलेबसमध्ये नव्हता. आता जो नवीन सिलेबस बदलला गेला, या नवीन सिलेबसमध्ये तुम्हाला हा भाग आता ॲड केलेला आहे. त्यानंतर संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. तर संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र म्हणजे काय? तर अनऑर्गनाइज्ड अँड ऑर्गनाइज्ड म्हणजे ज्या संस्था ऑर्गनाइज्ड असतात किंवा संघटित झालेल्या असतात आणि ज्या असंघटित आहेत. उदाहरणार्थ, की तुमचे जे बांधकामावरचे मजूर आहेत, हे कसे आहेत? असंघटित आहेत. त्यांची कुठल्याही प्रकारची संघटना नाही. पण घरकाम करणाऱ्या ज्या वर्कर आहेत, त्यांची मात्र काय आहे? संघटना आहे. मग त्या ऑर्गनाइज्ड आहेत. तर अशा प्रकारे या कंपनी क्षेत्रामध्ये सुद्धा किंवा व्यवसाय क्षेत्रामध्ये सुद्धा ऑर्गनाइज किंवा संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र असतं त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर हा भाग आता आपल्याला नवीन आलेला आहे. उद्योजकता, अर्थ, व्याख्या आणि उद्दिष्टे. हा भाग पूर्वीच्या सिलेबसमध्ये नव्हता. तो आता आपल्याला नव्याने आलेला आहे आणि त्याचा आपल्याला या ठिकाणी आता डिटेल अभ्यास करावयाचा आहे. तर यामध्ये काय अभ्यास आहे? तर हा जो भाग आहे, हा अतिशय चांगला असा या नवीन सिलेबसमध्ये ॲड करण्यात आलेला आहे, की उद्योजकता म्हणजे काय? ॲक्चुअली आपल्याला आपल्या कॉलेजमध्ये नवीन असा त्याच्यासाठी एक स्पेशल सब्जेक्ट आहे एंटरप्रेन्योरशिप, बिझनेस एंटरप्रेन्योरशिप हा वेगळा सब्जेक्ट आहे. एफ-वायला तुम्हाला एंटरप्रेन्योरशिप हा विषय एका डिव्हिजनला आपण ठेवलेला होता, तो झालेला आहे तुम्हाला. तर या ठिकाणी सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर उद्योजकता, एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय? एखादा व्यक्ती ज्यावेळेला स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छितो आणि स्वतःचा व्यवसाय उभारू शकतो किंवा निर्माण करू शकतो किंवा स्थापन करू शकतो, चालवू शकतो, त्याला एंटरप्रेन्योरशिप असं म्हटलं जातं. तर त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी डिटेल करणार आहोत. त्याचे अर्थ, व्याख्या, महत्त्व आणि उद्दिष्टे. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे या टॉपिकमधला आणि तो आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. तर हा जुन्या सिलेबसमध्ये हा भाग नव्हता. तो तुम्हाला यावर्षी नवीन सिलेबसमध्ये आलेला आहे. त्यानंतर उद्योजकतेची विविध कौशल्य आणि गुण. उद्योजक कसा असावा? त्याच्या अंगी कोणते गुण असावेत? त्याच्या अंगी कुठली कौशल्य असावीत? एखादा उद्योजक जर स्वतःला उद्योजक व्हायचं असेल, तर अगोदर स्वतःमध्ये तुम्ही ते गुण आहेत का? ते कौशल्य आहेत का? हे तपासून पाहिलं पाहिजे. तर ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यानंतर एखाद्या स्थानिक उद्योजकाचे उदाहरण आपल्याला द्यायचंय. तर या ठिकाणी आपल्या अवतीभोवती असणाऱ्या एखाद्या उद्योजकाची माहिती तुम्हाला या ठिकाणी आपण प्रॅक्टिकल देतच असतो. प्रॅक्टिकलमध्ये आपण एका आपल्या जवळच्या पिंपरी चिंचवड भागातील उद्योजकाची माहिती आणायला सांगत असतो आणि त्याच्या मुलाखत घ्यायला सांगत असतो, इंटरव्ह्यू घ्यायला सांगत असतो किंवा माहिती आणायला सांगत असतो. तर आपल्या स्थानिक एखाद्या उद्योजकाची, की ज्याने स्वतःहून स्वतःच्या कष्टातून, स्वतःच्या कल्पनेतून एखादा व्यवसाय सुरू केलेला असेल, अशा उद्योजकाची आपण काही उदाहरणं यामध्ये पाहणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला या पूर्ण टॉपिकमध्ये
अभ्यास करावयाचा आहे. त्यानंतर व्यवसाय संस्थाचे आपण जे आता विविध प्रकार पाहणार आहोत, ते प्रकारात आपण या ठिकाणी नंतर पाहणार आहोत. जे काय-काय पाहणार त्यामध्ये एकल व्यापारी भागीदारी संस्था, मर्यादित स्वरूपाची भागीदारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था. आता उत्पादनाच्या आकारानुसार व्यवसाय संस्थांचे जे प्रकार पडतात, त्यामध्ये खूप मोठ्या आकाराचे उत्पादन, खूप मोठ्या म्हणजे अवजड उद्योग ज्याला आपण म्हणतो. उदाहरणार्थ जहाज बांधणे किंवा साखर कारखाना, हे जे आहेत ते मोठ्या आकाराचे किंवा अवजड स्वरूपाचे उद्योग असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर मोठ्या आकाराचे उत्पादन. या ठिकाणी मोठ्या आकाराचे उत्पादन म्हणजे खूप मोठ्यापेक्षा थोडंसं कमी असणारे. खूप म्हणजे आपण खूप मोठा म्हणतो म्हणजे की आता उदाहरणार्थ जहाज बांधणे हा खूप मोठ्या आकाराचा व्यवसाय झाला. त्याच्यापेक्षा थोडासा कमी पण मोठ्या आकाराचं उत्पादन आपण पाहणार आहोत. त्यानंतर मध्यम आकाराचे मीडियम साइज आपण ज्याला म्हणतो. तर त्या मीडियम साइज उत्पादनामध्ये कोणते उत्पादन येतात ते आपण यामध्ये पाहणार आहोत. छोट्या आकाराचे म्हणजे त्याला स्मॉल आपण म्हणतो. तर स्मॉल आकाराचे कोणते व्यवसाय आहेत, ते आपण यामध्ये पाहणार आहोत. ते आता जे एम-एस-एम-ई आपण पाहणार आहोत, त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांच्या व्याख्या आहेत. मोठा आकार कोणाला म्हणायचा, खूप मोठा आकार कोणाला म्हणायचा, त्याची उलाढाल किती असला पाहिजे, त्याचं भांडवल किती असायला हवं आणि अगदी छोट्या आकाराचे ज्याला तिन्ही उद्योग असं म्हणतात. अगदी छोट्या आकाराचे म्हणजे तिन्ही उद्योग किंवा तिन्ही एंटरप्राइजेस. ते खूप छोटे आकार म्हणजे अगदी जस्ट आपल्या एकट्यापुरता केलेला व्यवसाय किंवा त्याचं भांडवलचे लिमिट अगदी 5 लाखापासून सुरू होतं. अशा छोट्या आकाराचे उत्पादन व्यवसाय कोणते आहेत, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर उत्पादन हा शब्द उत्पादित वस्तू आणि सेवा या अर्थाने आपण वापरणार आहोत. म्हणजे उत्पादन म्हणजे ॲक्चुअली उत्पादन जे कच्च्या मालावरती प्रक्रिया करून होणारे उत्पादन आणि प्लस त्यामध्ये आपण सेवांचा सुद्धा यामध्ये समावेश करणार आहोत. म्हणजे उत्पादन यामध्ये केवळ वस्तूचं उत्पादन नाही, तर सेवा ज्या दिल्या जातात उदाहरणार्थ बँका, विमा, वाहतूक या ज्या सेवा आहेत, तर या सेवांचा सुद्धा आपण त्यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर खूप मोठ्या आकाराचे यामध्ये त्यांनी इथं उदाहरण दिलेलं, की खूप खूप मोठा आकार कशाला म्हणायचं, तर साखर कारखाने, बॉयलर किंवा जे मशीन यांचं उत्पादन जे होतं ते खूप मोठ्या आकाराचं होतं. त्यानंतर माल ट्रक ही सुद्धा खूप मोठ्या ज्या आहेत जीप, कार, टेम्पो ही साधारण मोठ्या आकाराची उत्पादने म्हणता येतात. तर मोटारसायकल, स्कूटर, टीव्ही, संगणक ही मध्यम आकाराची उत्पादने आहेत. त्यानंतर पुस्तक, धान्य ठेवण्याचे स्टीलचे डबे वगैरे ही जी उत्पादनं आहेत, ती छोट्या आकाराच्या उत्पादनामध्ये येतात. तर पेन, टाचणी, सुया यांचा अगदी जे आपण तिन्ही उद्योग म्हणतो, अगदी छोट्या आकारामध्ये यांचा तर हे तर काही त्यांनी उदाहरणं दिलेत, की मोठ्या आकारामध्ये कोण, छोट्या आकारामध्ये कोण यांचा इथं समावेश झालेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या संस्था, मध्यम प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या संस्था, लहान प्रमाणावर किंवा अल्प प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या संस्था आणि आता मालकी हक्कानुसार व्यवसाय संस्थाचे कोणते प्रकार पडतात त्याला आपण सुरुवात करूया. की व्यवसायाची मालकी कशी आहे? मालकी हक्क कसा आहे? त्याच्यावरून व्यवसाय संस्थांचे कोणते प्रकार पाहतात ते आपण पाहूया. त्यात आज पहिला पाहूया आपण जो आपल्या ओळखीचा आहे आणि जो आपला ॲक्चुअली झालेला आहे ऑलरेडी. फक्त त्याची रिव्हिजन आपण या ठिकाणी घेणार आहोत. तो म्हणजे एकल व्यापारी. त्याला आपण काय म्हणतो? सोल प्रोप्रायटरशिप किंवा सोल ट्रेडर असं आपण त्याला म्हणतो. तर एकल व्यापारी हा नावाप्रमाणे तुमच्या लक्षामध्ये येईल, की एकल म्हणजे एकटा. एकट्याचा असलेला, एकच व्यक्ती मालक असलेला असा व्यापार म्हणजे एकल व्यापारी. त्याला इंग्लिशमध्ये सोल प्रोप्रायटरशिप किंवा सोल ट्रेडर असं म्हटलं जातं. यामध्ये आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे व्यवसाय संस्थेचा हा सर्वात जुना आणि सोपा प्रकार आहे. कुणाच्याही मनात आलं मला व्यवसाय करायचा सुरू करू शकतो. ना कुठलं बंधन, ना कुठलं काय. माझ्या मनात आलं मी व्यवसाय करायचा, मी व्यवसाय सुरू करू शकतो. त्यामुळे हा सर्वात जुना आणि सर्वात सोपा असा प्रकार आहे, असं आपण म्हटलेलं असतं. आणि आज एवढा व्यापार जगतात बदल झालेले आहेत. एवढा आज टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. आज एवढे जग पुढे गेलेलं आहे. पण आजच्या काळात सुद्धा हा एकल व्यापारी आपलं स्थान राखून आहे किंवा आपलं स्थान अबाधित ठेवून आहे. की याचं कारण असं आहे, की स्थापना करण्याच्या दृष्टीने हा सर्वात सोपा आणि साधा प्रकार आहे. म्हणजे फारशी कायद्याची किचकट नाहीये. मला माझा व्यवसाय सुरू करायचा म्हणलं, अरे फक्त तुमची नोंदणी केली, शपॅक ॲक्ट खाली तुम्हाला शपॅक ॲक्टचं सर्टिफिकेट मिळालं,
की तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. भांडवल कमी लागतं, तोच भांडवल गुंतवतो, सर्व धोके आणि जोखीम सुद्धा तोच उचलतो आणि व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा त्याच्या एकट्याचीच असते. म्हणजे थोडक्यात स्वतःच्या कुटुंबाचा पुरता किंवा काही जण कौटुंबिकच उद्योग पुढे घेतात. अशा स्वतःच्या कौटुंबिक उद्योग करणारे आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागवेल, एवढ्यापर्यंत आपल्या व्यवसायाचा नफा मिळवणारे असा हा एकल व्यापारी असतो. झालेला नफा आणि झालेला तोटा हा त्याच्या एकट्याच्याच मालकाचा असतो. तोटा झाला तरी त्याला सहन करावा लागतो आणि नफा झाला तरी त्यालाच फायदा होतो. असा हा एकल व्यापारी. त्याची व्याख्या इथे त्यांनी दिलेली आहे, की एकल व्यापारी म्हणजे व्यवसाय संघटनेचा असा प्रकार, की ज्यात एक व्यक्ती भांडवल पुरवण्यासाठी, व्यवसायातील जोखीम उचलण्यासाठी आणि व्यवसायाचे व्यवस्थापन पाहण्यासाठी पूर्णतः काय असतो? जबाबदार असतो. या व्याख्येनुसार त्यांनी म्हटलेलं आहे, की एकल व्यापारी म्हणजे काय? तर व्यवसाय संघटना असा प्रकार, की ज्यात एकच व्यक्ती भांडवल पुरवते. एकच व्यक्ती भांडवल आणते, स्वतःचच आणते. जोखीम म्हणजे धोका सुद्धा स्वतःच उचलते आणि व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी सुद्धा स्वतः एकटीच घेते. म्हणजे व्होल अँड सोल वन मॅन अशी थोडीशी याची जी थीम असते, की जे सर्व काही असेल ते एकट्याचेच. या प्रेरणेने हा एकल व्यापारी सुरू झालेला असतो. त्यानंतर एकल व्यापारी तो असतो जो स्वतःच्या जबाबदारीवर स्वतःचा व्यवसाय चालवतो, असं जे.एल. हॅन्सन यांनी म्हटलेलं आहे. साध्या आणि सिंपल भाषेत त्यांनी एकल व्यापाऱ्याचा अर्थ सांगितला आहे, की एकल व्यापारी तो असतो जो स्वतःच्या जबाबदारीवर स्वतःचा व्यवसाय चालवतो. स्वतःच्या जबाबदारी घेतो. सर्व काही व्यवस्थापन, भांडवल, धोका, नफा सगळं काही स्वतःच्या जबाबदारीवर स्वीकारतो. त्याला एकल व्यापारी म्हणावं, असं जे.एल. हॅन्सन म्हणतात. आता एकल व्यापाऱ्याची वैशिष्ट्ये काय आहेत? साधी आणि सिंपल वैशिष्ट्ये जी व्याख्येमध्ये आहेत, तीच तुम्हाला सांगता येतील, जे आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेली आहेत. एकच व्यक्ती व्यवसायाची मालक असते. व्यवसायात अन्य भागीदार नसतो. एकटा एक सर्व काही करत असतो. एकटाच असतो. एकल व्यापारी, एकच व्यक्ती या ठिकाणी असते. दुसरा भागीदार वगैरे नसतो. मालक एकटाच व्यवसायाचे सर्व कामकाज आणि व्यवस्थापन सांभाळतो. म्हणजे व्यवसायाची व्यवस्थापनाची जबाबदारी सुद्धा काय करतो? तो एकटाच घेत असतो. म्हणजे व्यवस्थापन आणि व्यवसायाचं सर्व कामकाज हे सुद्धा तो एकटाच पाहतो. त्यानंतर व्यवसायाला मालकाशिवाय स्वतंत्र कायदेशीर व्यक्तिमत्व नसते. कंपनी प्रकार, मालक व कंपनी या दोघांचे व्यक्तिमत्व स्वतंत्र असते. आपण संयुक्त भांडवली कंपनी किंवा कंपनीमध्ये पाहिलं, की मालकी आणि व्यवस्थापन यात फरक झालेले असते. मालक वेगळे असतात, व्यवस्थापन वेगळे असतात. भागधारक हे मालक असतात, तर संचालक मंडळ व्यवस्थापन पाहतात. इथं मात्र तसं नाही. इथं मात्र मालक तोच असतो आणि व्यवस्थापन पण तोच पाहत असतो. जसं कंपनी या प्रकाराला कायद्याने स्वतंत्र अस्तित्व आहे भागधारकांच्या पासून. तसं इथं मात्र एकल व्यापाऱ्याला त्याच्याशिवाय त्याच्या कंपनीला वेगळं अस्तित्व नसतं. त्याचा मृत्यू झाला, दिवाळखोर झाला, तर कंपनी त्याच्यामुळे अडचणीत येऊ शकते. त्यानंतर व्यवसायातील नफा जसा मालकाच्या एकट्याचा असतो, तसा तोटा देखील त्याला एकट्याला सहन करावा लागतो. म्हणजे नफा झाला तरी एकट्याचा आणि तोटा झाला तरी एकट्याचा. हे या एकल व्यापाऱ्याचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून नफा आपला जास्त झाला तर आपला एकट्याचा आहे, या भावनेने हा एकल व्यापारी चांगल्या प्रकारे आपलं काम करत असतो आणि म्हणून कदाचित आजही हा प्रकार अस्तित्वात असलेला आपल्याला दिसून येतो. एकल व्यापार सुरू करणे खूप सोपे असते. कंपनी स्थापन करण्यासाठी ज्या कायदेशीर पूर्तता कराव्या लागतात, तसा व्याप या प्रकारात नसतो. या ठिकाणी कायदेशीर नोंदणीची किचकट गोष्ट नाहीये. केवळ शॉप खाली तुम्ही नोंदणी करून तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करता येतो. कायदेशीर कंपनीसारखं घटनापत्रक करा, नियमावली करा, माहितीपत्रक करा किंवा सर्वसामान्य जनतेला भाग विका, असे प्रकार इथे काहीही नसतात. आज माझ्या मनात आलं, माझ्याकडे पैसे आहेत, मी व्यवसाय सुरू करू शकते. अशा प्रकारचा या ठिकाणी असतो. त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया किंवा व्यवसाय स्थापनेची प्रक्रिया ही अतिशय साधी आणि सोपी असते. एकल व्यापारी पद्धतीत व्यवसायाचा आकार मात्र अत्यंत लहान असतो. कारण एकटाच असतो, एकटाच भांडवल आणत असतो, एकट्याचंच मॅनेजमेंट असतं. त्यामुळे अ, छोट्या आकारासाठी, लहान आकारासाठी हा संघटना प्रकार उपयुक्त असलेला दिसून येतो. कारण भांडवल व्यवस्थापन, मनुष्यबळ यावर मर्यादा असल्याने व्यवसायाचा विस्तार साधता येत नाही. एकट्याला जास्त भांडवल आणून जास्त भांडवल तो आणू शकत नाही. जास्त मनुष्यबळ तो आणू शकत नाही. त्यामुळे लहान व्यवसायासाठी हा संघटना प्रकार किंवा एकल व्यापारी हा प्रकार योग्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता ही झाली वैशिष्ट्ये. आता जी वैशिष्ट्ये आहेत, त्यातलेच काही फायदे आपल्याला पुढे दिसून येतील. तर एकल व्यापाराचे फायदे काय आहेत? ते आता आपण पाहूया. एकल व्यापाराच्या फायद्यामध्ये आपल्याला पुढील सांगता येतात. ते म्हणजे अगदी जे आपण वैशिष्ट्यांमध्ये पाहिलं तेच म्हणजे
की सहज स्थापना, सोपी व साधी स्थापना पद्धत. एकल व्यापार या प्रकाराची साधी आणि सोपी पद्धत आहे. स्थापना लगेच करता येते. नफा हा एकट्याचाच असल्याने मालकाला व्यवसायात यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळते. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे, की झालेला नफा हा माझा एकट्याचा आहे. ही भावना त्याला चांगलं काम करण्यास प्रेरित करत असते आणि मला जास्त नफा मिळाला तर तो माझाच आहे. मीच त्याचा मालक आहे. या भावनेने तो चांगल्या प्रकारे काम करण्याची त्याला काय मिळत असते? प्रेरणा मिळत असते. एकच व्यक्ती निर्णय घेणार असल्याने लगेच निर्णय होतात. हे एक वैशिष्ट्य आहे या प्रकाराचं, की त्वरित निर्णय घेता येतो. भागीदार असेल तर दुसऱ्या भागीदाराला विचारा, त्याचं मत घ्या. कंपनी प्रकार असेल तर सभा बोलवा, सभेत चर्चा करा, ठराव मंजूर करा. अशा अनेक गोष्टी असतात. इथं मात्र तसं नाही. हा लगेच ऑन द स्पॉट कुठल्याही समस्येवरती निर्णय घेत असतो आणि त्यामुळे लगेच निर्णयाचे फायदे हे त्याला मिळत असतात. त्यानंतर एकाच व्यक्तीचे पूर्ण नियंत्रण असते. पूर्ण व्यवसाय त्याच्या एकट्याचाच असल्याने तोच सगळं निर्णय तोच घेतो, भांडवल तोच आणतो, व्यवस्थापन तोच करतो. त्यामुळे त्या व्यवसायावरती त्याचं संपूर्ण काय असते? नियंत्रण असते. त्यानंतर गोपनीयता राखता येते व लवचिकता असते. या एकल व्यापाऱ्याला कुठेही कायद्यानं बंद नाही, की त्याने त्याचे जे हिशेब आहेत ते प्रसिद्ध केले पाहिजे. कंपनी प्रकारामध्ये तुम्हाला हिशेब तपासणीकडून हिशेब तपासून घ्यावे लागतात. इंटरनल ऑडिट करावं लागतं, एक्सटर्नल ऑडिट करावं लागतं. त्यानंतर त्याला प्रसिद्धी द्यावी लागत असते. ग नोंदणी अधिकाऱ्याला ते रिपोर्ट पाठवावे लागत असतात. इथं मात्र एकल व्यापाऱ्याला ही कुठलीही बंधनं नाहीत. त्याला कुठल्याही प्रकारचा त्याचे हिशेब त्याने प्रसिद्ध केले पाहिजेत असं बंधन नाही. त्यामुळे त्याच्या हिशेबामध्ये तो पूर्ण गोपनीयता राखू शकतो आणि पाहिजे तेव्हा त्याला आपले निर्णय बदलता येतात. अ, त्यानंतर व्यवसायाविषयीचे निर्णय बदलता येतात. त्यामुळे लवचिकता आहे. तर व्यवसायाच्या परिस्थितीनुसार तो बदलू शकतो आणि म्हणून या प्रकारामध्ये लवचिकता असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर संपूर्ण व्यवसायाला व्यक्तिगत स्पर्श असतो. हा माझा व्यवसाय आहे. हा मी स्थापन केलेला आहे. ही भावनिक ओढ त्याची त्या व्यवसायामध्ये असते. मी स्थापन केलेलं युनिट, माझ्या कष्टाचं, माझ्या कल्पनेतून आलेलं, अशा प्रकारचा भावनिक टच त्याच्या त्या व्यवसायाला असतो आणि म्हणून तो चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतो आणि सहज विसर्जन करता येते. हा पण एक चांगला फायदा आहे, की मनात आलं, की आता मला व्यवसाय बंद करायचा आहे. तो लगेच आपला व्यवसाय बंद करू शकतो. कंपनी प्रकारामध्ये तसं नाहीये. तुम्हाला कंपनी बंद करायची असेल, तर खूप मोठी, विस्तृत अशी काय आहे, विसर्जनाची पद्धत आहे आणि मगच त्या कंपनीचं विसर्जन करता येतं. इथं मात्र इथं मात्र तुम्हाला एकल व्यापाऱ्याला आपलं विसर्जन जरी करायचं असेल, कंपनी बंद जरी करायची असेल, तरी ती कंपनी लगेच बंद करता येते. तर हे झाले फायदे, एकल व्यापाऱ्याचे फायदे. आता आपण थोडक्यात त्याचे तोटे पाहूया. एकल व्यापारीचे काय तोटे आहेत? तर एकाच व्यक्तीचे भांडवल असल्याने ते अत्यंत मर्यादित असते. ही सगळ्यात प्रकाराची मोठी मर्यादा आहे. कारण एकल व्यापारी आणून किती भांडवल आणू शकतो? त्याला शेवटी मर्यादा आहेत. शेवटी एकट्याच्या भांडवलाला काय पडतात? मर्यादा. भागीदारी संस्था असेल तर दुसरा आणेल, तिसरा आणेल, चौथा भांडवल आणेल. इथं मात्र तसं नाही. कंपनी प्रकारात तर आपण पाहिलं, की लाखो करोडो भांडवल आपण सामान्य जनतेकडून गोळा करू शकतो. इथं मात्र एकल व्यापाऱ्याला सर्वसामान्य जनतेला भाग विकता येत नाही किंवा कुणालाही त्याला आवाहन करता येत नाही आणि म्हणून भांडवलावरती काय येतात? मर्यादा येतात. त्यानंतर एकाच व्यक्तीचे व्यवस्थापन असल्याने ते बहुआयामी वा अष्टपैलू नसते. आता आपण असं म्हणतो, की एका व्यक्तीमध्ये सर्व गुण संपन्न असेलच असं नाही. शेवटी प्रत्येकाच्या काही ना काहीतरी मर्यादा असतात. एखाद्याचं बोलणं चांगलं असेल, पण पैशाची आर्थिक चणचण असेल. एखाद्याचं व्यवस्थापन चांगलं असेल, पण तो अ, निर्णय क्षमता त्याची चांगली नसेल. अशा अनेक दोष सुद्धा असू शकतात. म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये तुम्ही सगळेच गुण असतील असं म्हणता येत नाही आणि त्याचा तोटा काही वेळेला त्याला होऊ शकतो. भागीदार असेल तर तो दुसऱ्याला विचारू शकतो, तिसऱ्याला विचारू शकतो, मत घेऊ शकतो. बाबा काय आपण चर्चा करू शकतो, की असा निर्णय घेतला तर काय होईल? असा घेतला तर काय होईल? काय परिणाम होतील? मग आपण कोणता निर्णय घ्यावा यावरती चर्चा होते आणि मग निर्णय घेतला जातो. कंपनी प्रकारामध्ये सभेत चर्चा होते, मग निर्णय घेतला जातो. इथं तसं नाही. इथं त्याला एकट्यालाच निर्णय घ्यावे लागतात असल्याने कदाचित एखादा निर्णय त्याचा चुकू शकतो आणि त्याचा तोटा त्याला होऊ शकतो आणि म्हणून सर्व गुण संपन्न असा एकल व्यापारी असेलच असं सांगता येत नाही. त्यानंतर व्यवसाय विस्तारावर खूप मर्यादा असतात. व्यवसाय वाढवायचा म्हटलं तरी वाढवणं अवघड जातं. कारण भांडवलाचं लिमिटेशन येतं, मनुष्यबळाचं लिमिटेशन येतं, जागा, इमारत याचे लिमिटेशन येऊ शकतात आणि म्हणून जास्त एकट्याला हा आपला व्यवसाय जास्त मोठा वाढवणं काय होत नाही, शक्य होत नाही. त्यानंतर व्यवसाय तोट्यात आल्यास मालकाच्या व्यक्तिगत संपत्तीवरही टाच येऊ शकते. म्हणजे जर व्यवसायात तोटा झाला,
दिवाळखोरीत गेला, तर केवळ त्याचा कंपनीच बुडत नाही, त्याचा तो व्यवसायच बुडत नाही किंवा केवळ त्याचा व्यवसायालाच धोका होत नाही. तर त्याच्या काही वेळेला खाजगी मालमत्ता सुद्धा धोक्यात येते. त्याच्या खाजगी घराला शील लागू शकतं. त्याची खाजगी मालमत्ता धोक्यात त्यांनी जे त्याचं असेल, एखादे जर त्याने कर्ज घेतलेलं असेल, तर कर्ज फेडण्यासाठी त्याची खाजगी मालमत्ता लिलावात निघू शकते. तर हा सगळ्यात कारण त्याची जबाबदारी अमर्यादित असते. एकल व्यापाऱ्याची जबाबदारी अमर्यादित असल्याने कंपनीची देणी देण्यासाठी प्रसंगी त्याची खाजगी मालमत्ता सुद्धा धोक्यात येऊ शकते. टाच येऊ शकते म्हणजेच धोक्यात येऊ शकते. आणि शेवटचं त्याचं जे तोटा आहे, तो म्हणजे नियंत्रण, समन्वय व विशेषीकरणावर खूप मर्यादा असतात. म्हणजे याचा अर्थ काय? की कंपनीवरती नियंत्रण ठेवणं, समन्वय ठेवणं आणि विशेषीकरण करणं. काही वेळेला तो एकटाच काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं त्याला आणि कंपनीकडे चालू असेल. आता मालकच बाहेर गेलाय, चला आपण काही करू शकतो, असे कामगार म्हणू शकतात. कारण जो नियंत्रण ठेवणारा आहे, तोच जर तिथे हजर नसेल, तर काम करणारे कामगार रिलॅक्स होतात. म्हणून नियंत्रण याच्यावरती सुद्धा काय येतात, मर्यादा येतात. तेच जर त्या मोठी कंपनी असेल, तर मालक असो अगर नसो, त्यांची जी सिस्टम असते, त्या सिस्टमने कामं चालू असतात. इथं मात्र तसं होत नाही. आज मालक नाही ना आले, चला मग आपण रिलॅक्स झालो. अगदी या पद्धतीने काही वेळेला धोका पोहोचू शकतो. समन्वय आणि विशेषीकरणावर खूप मर्यादा येतात, की एकट्याचे निर्णय चुकू शकतात. का समजा काही कर्मचाऱ्यांच्या मध्ये संप, मोर्चे किंवा असं काही झालं किंवा काही मतभेद झाले, तर ते मिटवणं अवघड जातं. तसेच एकट्याचाच व्यवसाय असल्याने विशेषीकरण करता येत नाही फारसं. जे काही एकाच पद्धतीनं काम चालू आहे, त्याच पद्धतीने काम चालू राहतं. तर हे काही तोटे एकल व्यापाऱ्याचे असलेले आपल्याला दिसून येतात. असं जरी असलं, काही शेवटी एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. काही चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत एकल व्यापाऱ्यामध्ये, काही तोटे सुद्धा आहेत. परंतु ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, ज्यांना माझा व्यवसाय सुरू करायचा आहे, माझी जी व्यावसायिक उद्योजकता आहे, तिचा मला विकास करायचा आहे. मला माझ्या नावाने व्यवसाय सुरू करायचा आहे. माझ्या नियंत्रणाने मला व्यवसाय सुरू करायचा आहे. असे ज्यांच्या एम्बिशियस असतात किंवा अशा ज्यांच्या इच्छा असतात, त्यांच्यासाठी हा संघटना प्रकार काय आहे? योग्य आहे. छोट्या व्यावसायिकाला, लहान प्रमाणावरती व्यवसाय करण्याला, ज्याला फार मोठा व्यवसाय करण्याची इच्छा नाहीये, मी माझ्या छोट्या व्यवसायात समाधानी आहे, अशी ज्यांची भावना असते, अशा व्यक्तींसाठी, अशा उद्योजकांसाठी हा एकल व्यापारी हा संघटना प्रकार हा योग्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे आज आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. त्यामधील जो पहिला संघटना प्रकार आहे तो आता आपण पाहिलेला आहे. तो म्हणजे एकल व्यापारी. एकल व्यापारी म्हणजे काय? त्याची व्याख्या, त्याचे वैशिष्ट्ये, त्याचे फायदे आणि त्याचे तोटे. या प्रकारामध्ये आज आपण या पहिल्या संघटना प्रकाराचा अभ्यास केलेला आहे. थँक यू.